एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. तिची वाक्य आहे ती. अमुक झालं की लग्न करणार नाही, तमुक झालं की लग्न करणार नाही. अहो भेटल्यावर खाणं, लाडू, करंज्या ह्याच्यावर बोलायचं का? दुसरेही काही विषय असतात बोलायला. म्हणजे अहो म्हणजे लग्न झाल्यावर कुकिंग, जेवण या पलीकडे काही विषय असतात बोलायला, ज्यावर आपण बोलू शकतो, स्वप्न पाहू शकतो, डिस्कस करू शकतो. ओ तसं माझ्याकडे तसे विषय खूप आहेत बोलायला. मला काय माहित होतं की तुला पण तसे विषय बोलायचे म्हणून. गप्प बसा, फाजीलपणा करू नका. हाय. अरे जिसने की शर्म उसके फोटे करम, जिसने की बेशर्माई उसने खाई दूध मलाई. झाला फिल्मीपणा सुरू. हो, आणि मी फिल्मीपणा करणार. मला माहितीये किती चिडत असलीस ना तरी तुला माझी ही फिल्मी डायलॉग बाजी आवडते. हा, पण त्याचं कारण वेगळं. अच्छा, काय कारण आहे सांग? आपल्या माणसाचं सगळंच आवडतं. हो ना, पण तरी त्या आपल्या माणसाला आय लव्ह यू म्हणायचं नाही, नाही का? सगळ्या गोष्टी अशा बोलून नसतात दाखवायच्या, समजून घ्यायच्या असतात. समजलं. म्हणजे तुम्हाला आजही आय लव्ह यू म्हणणार नाहीये? नाही, मौन व्रत घेतलंय मी. अरे बापरे, म्हणजे आज आपल्याला मुकट्यानेच पिक्चर बघावा लागणार. कुठला पिक्चर? ते कुठे महत्वाचं आहे ग? ते नाही महत्वाचं. आज आपण 3 तास अजून बरोबर असणार आहोत, हे महत्वाचं आहे. काय बोलताय मला काही कळतच नाहीये. म्हणजे आज आपण दोघं फिल्मला जाणार आहोत. तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय? ऑफिसला आज दिवाळीची पार्टी आहे ग. मी काहीतरी कारण सांगून कल्टी.com झालोय. हेच, मला ना तुमचं खोटं बोलणं आवडत नाही. आणि याआधी कित्येकदा आपल्या असं खोटं बोलण्यावरनं वाद झाले. ओके ओके ओके, सॉरी सॉरी सॉरी. आता तू यावरून चिडू नकोस प्लीज. मी एक काम करतो ना, मी जाऊन बॉसला सगळं खरं खरं सांगतो की बॉस, तुमचं तोंड मला अजिबात बघायची इच्छा नसते. मला माझ्या फियोन्सीला भेटायला जायचं असतं, कारण ती खूप सुंदर आहे. तिच्या नाकावरचा राग तर त्याहून सुंदर आहे. तिचे डोळे पुरे. आता नो मोर फिल्मी डायलॉग. ओके, मग आता पुढचा काय आदेश सरकार? मस्करी नका करू. प्रेमात आणि युद्धात सगळं काही चालतं. हे जे तुम्ही म्हणता ना, मला असं वाटतं त्यामुळे तुम्हाला ना खोटं बोलण्याची सवय लागणार आहे. तर पुन्हा जर का तुम्ही खोटं बोललात ना तर थांब 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 थांब. आता एवढूशा गोष्टीवरून भीष्म प्रतिज्ञा वगैरे घेऊ नकोस. इथून पुढे अजिबात खोटं बोलणार नाही. हॅलो, खोटं बोलणार नाहीये. आता तरी हस, स्माइल स्माइल. आपल्याला मूवीला जायचंय. स्माइल. जाऊया, पण मला आईला विचारावं लागेल ना. आधीच परमिशन घेतलीये मी. कशी? आईचा फोन ऑफ असतो शाळेत, आणि आता घरी आली असेल ती. कसं काय? नाही, आज त्या गेल्याच नाहीये शाळेत. काय घरात कामं खूप होती ना, काकूला मदत करण्यासाठी त्या घरीच थांबल्या. सकाळी काही बोलली नाही मला. ए बाई, आता हा विचार करत बसू नकोस प्लीज. चल, मूवीला जायचंय.
ते खाणं आधी बंद कर. वच्ची मावशी येतात. येऊ का ग ललिता? या वच्ची मावशी. अहो बसा ना. आणि विचारता काय, तुमचंच घर आहे हो. आज कसं काय येणं केलं? काही नाही, अशी सहजच आले होते. कशी आहेस तू? काय जे काय चाललंय ते ठीकच म्हणायचं, दुसरं काय. हो ना भाऊजी, कशी झाली बघा ना अवस्था. पहिली कशी सोन्याने पिवळी पिवळी असायची आणि आता भीतीने पांढरी फटक पडले हो. सगळं चालून जातो वच्ची मावशी, पण आपली काही चूक नसताना, आपला कुठलाही अपराध नसताना क्षीरसागर सारखा माणूस जेव्हा आपल्या घरात येऊन आपला अपमान करतो ना, तेव्हा सहन नाही होत. हो ना, खरंय. पण क्षीरसागर असे असतील असं वाटलं नव्हतं. बघा ना हो, खरंच असे वागले का ते? अहो मी खोटं सांगते का तुम्हाला? नाही ग, खोटं नाही. म्हणजे काय ना, विश्वासच नाही बसत ग. सभ्यपणाचा मुखवटा लावून किती वाईट माणसं जगात वावरत असतात नाही भाऊजी? आम्ही साधी सुधी माणसं नाही आहोत. चिरखेडला भैया साहेबांनी मंदिर आणि शाळेसाठी 15 का 20 लाख दिलेत. जाऊ दे हो, असं बोलून नसतं दाखवायचं. कुठेतरी जाऊन 4-5 पुस्तकं वाटायची, 2-4 लाडू वाटायचे आणि सगळ्यांना सांगत सुटायचं. हे आपल्यासारख्या माणसांचं काम नाही, लहान माणसांचं काम होते. बरोबर बोलते ललिता. तुम्ही भाऊजींना असं बोलून दाखवता आणि काही होऊन जातं. मग बघा, ते देशपांडे आपल्या बरोबरीचे नाही म्हणून लग्न मोडायला निघालेलात ना तुम्ही. आता काय होऊन बसलं? आता जहागीरदारांची अमृत देशपांड्यांच्या हातात जाऊन पडली. 4-2 लाडू वाटले म्हणून काय देशपांडे तुमच्या बरोबरीचे होत नाहीत ना. बरोबर ना ललिता? अगदी बरोबर वच्ची मावशी. अहो हे तुम्हाला कळतंय, इतरांना कुठे काय कळतंय? तुम्ही बघितलंय ना आमचं वैभव, उपभोगलंय. म्हणजे वहिनी बरोबर पाठ राखेल म्हणून तुम्हीच आला होतात ना. असं वहिनीने सांगितलं होतं मला. हो, मी आले होते ना. मी तेव्हापासून ओळखते या जहागीरदारांना. तुझं तर लग्नही झालं नव्हतं तेव्हा. आठवतंय ना माधव भाऊजी? हो आठवते ना. देशपांड्यांच्या बाबतीत तर काय, आम्हीच हात दाखवून अवलक्षण करून घेतलंय आणि आमचे चिरंजीव तर काय गहाणच पडलेत त्यांच्याकडे. कुंभ जळाला पण पीळ काही जात नाही या बाईचा. सगळ्या जगावरून ओवाळून या घरात टाकले बहुतेक देवाने ही पीडा. वच्ची मावशी, अहो कसला एवढा विचार करताय? काही नाही ग, भोग असतात एकेकाचे. खरे. चल निघते मी. वसंतरावांचा फोन आलाच तर मी करेन, तुम्हाला कळवेन. पण तुम्ही नका बाई सारखा सारखा फोन करू त्यांना. जहागीरदार आहात तुम्ही, त्यांच्या पायावर नाक रगडलेलं मला चालणार नाही. हा ललिता, येते. जा. हा हो येते. हो सांगितलेली स्टोरी खरी आहे की खोटी आहे? हिच्याकडे काही माहिती मिळेल असं वाटलं होतं,
पण नाठाळ बाई ताकास तूर नाही लागू दिला, काहीच नाही हाती आलं. पण मी तशी हरणार नाही. ललिता खरं बोलते की खोटं ते मी शोधून काढेनच. तेच तर मी यांना सांगत होते ना, पण ह्यांना कुठलं काय पटायला. मी सांगायला आले की पणत्या लावल्यात मी दारात आणि तुळशीपाशी सुद्धा. तुळस लग्नाला आली आहे. द्वादशीला लग्न करायला हवं श्रीकृष्णाबरोबर. तोपर्यंत पणत्या तेवत ठेवा बरं का दरवाजापाशी. अहो तुम्ही तो लग्नाचा विषयच काढू नका हो. मला उगाच दडपण येतं. का काय झालं वहिनी? काय नाही. अरे वसंताचा फोन आला का ग? ऑफिसमध्ये गेल्यावर फोन करतात का ते? ते तिकडचेच होऊन जातात. बरोबर आहे ग, पण आज तो थोडा आई मला वाटलं होतं येईल फोन. काय झालंय वहिनी? कशाचं? काही नाही झालं. अहो तुम्ही असं का बोलताय माझ्याशी? मला उत्तर देण्याचं टाळताय का तुम्ही? आता काय सांगू मी हिला? तुम्हीच काहीतरी समजवा ना. पण अगं अनिता, ती कशाला टाळेल तुला? नाही आई, मला समजतंय. तुम्ही दोघी जणी ना मुद्दाम काहीतरी बोलत नाही आहात माझ्या समोर. नाही, आणि ह्या सगळ्याचा संबंध स्वानंदीशी आहे हे सुद्धा समजतंय मला. कारण भाऊबीजेपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. त्या दिवशी काहीतरी झालंय, हो की नाही? पण मला हे कळत नाहीये की तुम्ही दोघी सुद्धा मला काहीच का नाही सांगत आहात. काहीतरी घडलंय आणि आम्ही तुला सांगत नाही असंच वाटतंय ना तुला? हो म्हणजे तसंच आहे ना. कारण तुम्ही हो ना, तुला कळतंय ना हे, मग तू का तेच तेच परत उगाळतेस? ठीक आहे, मी नाही विचारणार तुम्हाला. मी लाडकी असले तरी धाकटी आहे ना शेवटी. मला काय अधिकार आहे तुमच्याशी बोलण्याचा? चुकले मी, काही नाही विचारणार मी तुम्हाला. अनिता, अवघडच झालंय सगळं. मला नाही भान राहिलं. तो विषय जाता जात नाहीये डोक्यातून. कसं राहणार भान? आता हे सगळं एकदा शांत होऊ द्या, मग बोलते तिच्याशी. अगं पण वसंतानी कुणाला सांगू नका असं सांगितलंय ना. अहो पण त्यामुळे घुसमट होते ना आपली. आज माझ्या बोलण्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं. लग्न होऊन बावरलेली या घरात आली तेव्हा मीच डोळे पुसले होते ना तिचे. आणि त्यानंतर तिच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही. आणि आज अगं हे आता अजून किती वेळ अशी रडत बसणार आहेस तू? तुम्हाला ना कशाचं काहीच वाटत नाही. माझ्याच जीवाला लागतं. काय लागतंय तुझ्या जीवाला? तुमचा हा विसरण्याचा जो आजार आहे ना, तो देवाने मलाच द्यायला हवा होता. मी तरी सुखी राहिले असते. म्हणजे आता दुःखात आहेस का तू? नाही, मला हौस आहे म्हणून रडतेय मी. हो वहिनी कशा बोलल्या माझ्याशी, कशा वागत होत्या तुम्ही पाहिलत ना. अनिता, अशा बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्यायचं नसतं आपण. वा, तुम्ही जाड्या बारीक कुठल्याच गोष्टी लक्षात ठेवू नका. सुखी आहात. अनिता, तू अजून रडतेस? मी हसले काय आणि रडले काय? कुणाला काय आहे त्याचं? फारच राग आलाय.
पण मी तुला सॉरी म्हणते. हे अगं, वहिनीला सॉरी म्हणायला लावलंस आणि आता उत्तर पण देत नाहीयेस. हा काय उद्धटपणा आहे तुझा? काहीतरीच काय बोलता भाऊजी. माझी चूक होती म्हणून मी सॉरी म्हटलंय. आणि अनिता उद्धटपणा करेल? तेच ना, नवऱ्याला जर किंमत नसेल ना तर बाकीचे काय किंमत ठेवणार. झालं, बदलली यांची दिशा. आता डायरेक्ट माझ्यावर तोफ टाकणार ही. तुमच्यामुळेच मी अशी आहे. अरे तुम्ही असे विसर भोळे आणि मी प्रत्येक काम करताना गडबडते. तो लाडवाचा काय गोंधळ घातला होता आपण, आठवतंय ना तुम्हाला? भाऊजी आणि वहिनी नसते तर काय केलं असतं आपण देव जाणे. बरं, पण आता वहिनीचं ऐकणार आहेस का तू? जरा तुम्ही माझ्याशी काहीच बोलू नका. कशा वागल्यात तुम्ही माझ्याशी, मला खूप वाईट वाटले. हे बघ अनिता, पण जरा माझं ऐक. आणि भाऊजी तुम्ही पण ऐका. म्हणजे यांनी कोणाला सांगायचं नाही असं सांगितलं होतं, पण आता सांगणं भाग आहे. काय झालं वहिनी? काही सिरियस आहे का? आपल्यामुळे जहागीरदारांवर संकट आले. काय म्हणजे? त्या दिवशी यांनी छापा घातला होता ना त्या क्षीरसागर नावाच्या माणसाच्या घरावर. हा, तो माधवरावांच्या ओळखीचा निघाला आणि आपण त्यांचे नातेवाईक आहोत असं कळल्यावर त्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केलाय. बाई, हो नाही म्हणजे मला वाटलंच होतं काहीतरी सिरियस असणार. नाही, पण त्रास म्हणजे नक्की काय? हो, त्यांनी ह्यांच्याकडनं 50 लाख रुपये उकळलेत आणि केवढे तरी महागडे दागिने. आणि म्हणून आम्हाला थोडंसं टेन्शन आलं होतं. आणि त्या भरात माझ्या तोंडून निघालं ग. हा, आता मी पुन्हा तुला. नाही बहिणी, तुम्ही प्लीज माफी नका मागू आता. शी भाई, मी पण काय वेडी आहे. मला कळायला हवं होतं. काहीतरी महत्वाचं कारण असल्याशिवाय बहिणी अशा नाही वागणार. बहिणी, बहिणी तुम्हीच माफ करा मला. मी ना उगाच गैरसमज करून घेतला. हे बघ, आता तू रडू नकोस आणि मला काही वाईट वाटलेलं नाही. तू उगीच स्वतःच्या डोक्याला ताप करून घेऊ नकोस का. मी आलो. सॉरी. काय काय दिवाळी संपली तरी वाती कसले वळत बसलीस तू? हे म्हणता काय कधी मोठा होणार आहेस रे तू? दिवाळी संपली म्हणजे वाती लागत नाहीत का? आता उद्या पूजा आहे, त्याला वाती नको? हो, एक गोष्ट लक्षात राहत नाही बाबा हो तुझ्या. हो हो, एकदम एवढं चिडायला काय झालं पण? हा, आता पुस्तक वाचतोयस ना, हो, मग जा ना आता. उगाच माझं डोकं नको खाऊस. आई, हे असं नाही हं बोलायचं. मला आता सगळं लक्षात राहतं. हा, परवाच्या दिवशी दादा पण म्हटला ना, त्याच्यामुळे मी विसरभोळा झालोय. नाही तर आधी नुसताच भोळा होतो. तरी पण तू त्याला काहीच बोलत नाहीस ग, सारखं मलाच बोलत असतेस. नको असलेल्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवतो अगदी. अजिबात नाही. महत्वाच्या गोष्टी पण लक्षात राहतात माझ्या. काही वेळापूर्वीच वहिनीने येऊन सांगितलंय आम्हाला
की आपल्यामुळे जहागीरदार कुटुंबावरती संकट आलंय आणि त्याच्यामुळे तू, दादा आणि वहिनी तुम्ही सगळेच टेन्शन मध्ये आहात, बरोबर ना? कळलंय ना तुला आता? हो, पण त्याच्यामुळे अनिता आणि वहिनीमध्ये गैरसमज झालाय ना. आणि आता माझ्या हेही लक्षात आलंय की जहागीरदार कुटुंबावर आलेल्या संकटाबद्दल नील आणि स्वानंदीला काहीही सांगायचं नाहीये, बरोबर? बरोबर. जा जाऊ वाचायला. जा. धन्यवाद.